नमस्कार, महत्त्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते। सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरिता जिल्हा प्रशासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलेले 7 कलमी कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली होती आणि याबाबत तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयात बैठक सुद्धा घेण्यात आली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पुढील 100 दिवस 7 कलमी कार्यक्रम राबवण्यात जाणार असल्याची त्याच्या पूर्वनियोजनार्थ मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी बी वैष्णवी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील सर्व शासकीय विभागांच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली। तर या बैठकीमध्ये पुढील 100 दिवस तालुक्यात प्रत्येक विभागाच्या वतीने विविध असे कार्य करावयाचे असून याकरिता पूर्वनियोजन करून कुठल्याही नागरिकांना कसलेही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी कार्यालयाच्या प्रमुखांनी घ्यायची आहे असे सुद्धा कळवण्यात आले। याकरिता आताच्या क्षणापासूनच सर्वांनी कामाला लागण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले। तर यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार व जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी बी वैष्णवी यांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख व उपविभागीय अधिकारी कार्यालयाची कसून अशी तपासणी केली आहे। मात्र चक्क तहसीलदार यांच्या दालनाच्याच बाजूला असलेल्या आवारात असलेल्या विविध कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी अवैधरित्या आपल्या दुचाकी पार्क केल्याने कायदा हा केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच करतात का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकातून विचारण्यात येतो आहे। आणि तसेच जिल्हाधिकारी मूर्तिजापूर येथे येणार असल्याने सर्वात शासकीय कार्यालय स्वच्छ करण्यात आलंय आणि कार्यालयात गोंधळ होऊ नये म्हणून नागरिकांना सुद्धा कार्यालयामध्ये प्रवेश दिला नाहीये आणि त्यामुळे बहुतांश लोकांचे काम कोळंबली होती। यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, तहसीलदार शिल्पा बोबळे, गट विकास अधिकारी अशोक बांगर, लक्ष्मी देशमुख, उपजिल्हा रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र नेमाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर कराळे, पोलीस निरीक्षक अजित जाधव, उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आर डी नवालकर, नगर परिषदेचे राजेश भुगुल यांच्यासह इतर शासकीय विभागाचे अधिकारी वर्ग तथा कर्मचारी यावेळी उपस्थित होते।